जय श्री महाकाल, जय माता दी. मी बोलतीये महामंडलेश्वर पार्वती नंदेगिरी धुळ्याहून. मी काही कारणास्तव काश्मीरला आली होती. काल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे. आम्ही इथं पाहिलंय की हिंदू लोकांना कोणीही चांगल्या याच्याने पाहत नाही. इथं धर्मवेडे लोक राहतात आणि जे काही झालंय तिथून मी 50 किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे. जात नाही विचारली ना राज्य विचारलं, फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करतेय. आम्ही इथं फसलेलो आहोत. कुठली मदत नाहीये, तिकीट होत नाहीये, पण आम्ही सुरक्षित आहे. पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे. आपण जे सेक्युलरिझम करतो की हिंदू मुस्लिम भाई भाई, पण इथं आम्ही स्वतः आजमावलंय. आम्ही 6 किन्नर इथं अटकलेलो आहे, पण इथं कोणी कोणाचं भाई नाहीये. हे सगळं जातीपातीचं राजकारण आहे आणि धर्मवेडे लोक आहात. कोणी काश्मीरला इथून पुढे येईल तर विचार करून यायचा. आपली सुरक्षा, आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागते. आम्ही पण इथं फसलेलो आहोत, पण आम्ही सुरक्षित हो. पण इथलं जे वातावरण आहे, जे मी पाहिलंय, हे धर्मवेडे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात सेक्युलरिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे, पण एक कोणी नाही आहे. हे फक्त धर्माचे वेडे. मी आपल्या हिंदू बांधवांना सांगतेय की आपण एक जर आता नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे. आणि बटेंगे तर आपण कटेंगे. याच्याकरता मी म्हणते की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे, सनातनी एक व्हायला पाहिजे. आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निषेध घातला पाहिजे. त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे. आपणही आपल्या धर्माच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा खरेदी केला पाहिजे. आज जे आमच्यावर इथं भीती आहे, आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतोय. तर माझी एकच इच्छा आहे तमाम हिंदू लोकांना, धुळ्याच्या जनतेला, की आता तरी डोळे उघडा, एक व्हा आणि सगळे एक राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.